मित्रांनो, जर तुम्ही घर बांधकामामध्ये क्वालिटी दिलीत तर तुम्हाला पुढची कामं नक्कीच मिळतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही दाभोळेची साईट. तर बाजूला जो तुम्ही बंगला बघताय, घर बघताय, तर ते घराचं काम आम्ही 2 वर्षापूर्वी केलं आहे आणि त्याच घराचं बांधकाम बघून आम्हाला ही जी बाजूची साईट आहे तर या घराचं काम आम्हाला मिळालेलं आहे. अगदी सुरुवातीपासून हे जे बाजूच्या प्लॉटचे ऑनर आहेत तर त्यांचं त्या घर बांधकामावर लक्ष होतं. त्यावेळी ते हे आजूबाजूची सर्व त्यांची झाडं वगैरे आहेत आणि पाठीमागे एक टेम्पररी शेड आहे, विहीर आहे, यांची कामं सर्व सुरू होती. तर त्याच वेळीसोबत त्यांचं घर बांधकामावर देखील लक्ष होतं. तर माऊली डेव्हलपर्स देवगडच्या माध्यमातून आम्ही कोणत्या प्रकारे क्वालिटीने काम करतो ते सर्व त्यांनी बघूनच त्यांच्या या घराचं काम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. तर पाठीमागे हे जे तुम्ही घर बघताय तर हे घर 1600 स्क्वेअर फीटचं आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअर जो आहे हा 900 स्क्वेअर फीटचा आहे आणि फर्स्ट फ्लोअर आहे तो 700 स्क्वेअर फीटचा आहे आणि आता सध्या आपलं लिंटलपर्यंत बांधकाम झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या घराची पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचं पूर्ण डिझाईन कोणत्या प्रकारे आहे, त्याच्यानंतर रूम साईज कोणकोणत्या प्रकारे आहे आणि आपण कोणत्या प्रकारे माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून काम करतो त्या सर्वांची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी. माऊली डेव्हलपर्स देवगडच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारची जमीन विक्री करत नाही. आपण फक्त जी तुमची जागा असेल त्यावर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आपण सिंधुदुर्गमधील सर्व तालुक्यांमध्ये तुमच्या बजेटप्रमाणे आपण काम करून देतो. तर जर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणत्याही तालुक्यात घर बांधकाम करायचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. या घराची किंमत आणि याचे सर्व डिटेल्स त्यांची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल किंवा कॉल केला तरी चालेल. स्क्रीनवर सर्व नंबर्स दिलेले आहेत. व्हिडिओमध्ये आपण घराची किंमत आणि त्याचं बजेट वगैरे संपूर्ण का सांगत नाही, कारण प्रत्येक साईटनुसार, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे रेटमध्ये हा बदल होत असतो. तर त्यामुळे आपण कोणत्याही घराची किंमत ही व्हिडिओमध्ये सांगत नाही. हा आहे या घराचा फ्रंट लुक. खूप स्पेशियस आणि मोठं घर आहे. 4 BHK पूर्ण घर आहे, G+1. तर आता आपण या घराच्या ज्या रूम साईज आहेत, रूम पोझिशन्स आहेत, तर त्यांची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत. तर पूर्व पश्चिम असं हे घर आहे. पूर्वेला याचं मुख्य एंट्री आहे. त्यानंतर हा आहे समोरचा व्हरांडा. तर समोरचा व्हरांडा आहे हा खूप स्पेशियस आहे. 10 बाय 8 फूट याची लांबी रुंदी आहे आणि त्यासोबत आपण या ठिकाणी 2 दगडी कॉलम्स देखील केलेले आहेत. तर हा छोटा जो स्लॅब असणार आहे तो 7 फुटाचा येणार आहे. त्यानंतर हा मुख्य दरवाजा तो आपण नेहमीप्रमाणे 4 फूट बाय 7 फूट लांबी रुंदीचा ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी एक छोटीशी खिडकी आहे. तर ही उंची 5.5 फूट बाय 2.5 फुटाची आपण या ठिकाणी खिडकी प्रोव्हाइड केलेली आहे. प्रशस्त असा हा हॉल 14 फूट बाय 12 फूट लांबी रुंदीचा आहे आणि हॉलची जी विंडो आहे ही आपण 5 फूट बाय 5 फूट अशी खूप प्रशस्त मोठी अशी मालकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. यानंतर या ठिकाणी एक छोटासा देव्हारा आहे, देवखोली. तर ती 4 बाय 4 फुटाची आहे आणि याला व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी देखील एक आपण छोटी खिडकी प्रोव्हाइड केलेली आहे. हॉलमधून आपण आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी किचन आहे. तर किचनच्या खिडक्या आपण नेहमीप्रमाणे 8 इंच वरती ठेवतो. तर ह्याची साईज आहे 3 फूट 2 इंच बाय 4 फूट. तर अशी याची लांबी रुंदी आहेत. ह्या देखील एल शेपमध्ये संपूर्ण ओटा आहे आणि ही बाजू आहे ही आपली आहे आग्नेय बाजू. तर त्यामुळे ह्या आग्नेय बाजूला आपण किचन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मगाशी जो आपण देवखोली बघितली ती आहे ईशान्य साईडला. सो वास्तुशास्त्राप्रमाणे हे 2 किचन आणि देवखोली यांची पोझिशन्स आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. सध्या आता आपल्या लिंटलचं काम सुरू आहे आणि त्यासाठीचे बॉटम्स या ठिकाणी त्याचं टोकण्याचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर इकडे लॉफ्ट वगैरे सर्व त्याची कामं सुरू होतील. किचनला आपण या ठिकाणी एक सिक्रेट असा स्टोअर रूम ठेवलेला आहे. तर हा आहे जिन्याच्या बॉटमचा पोर्शन, तो आपण या स्टोअर रूमसाठी यूज करतो आहे. किचनमधून आपण या ठिकाणी बाहेर आल्यानंतर इकडे हा जो स्पेस आहे तर हा जिन्यासाठी स्पेस ठेवलेला आहे. तर 7 फूट
उंचीवर आपला जिना या ठिकाणी लँडिंग होणार आहे। त्यानंतर या 2 बेडरूम आहेत, तर या बेडरूमची साईज आहे 10 बाय 12। तर खूप प्रशस्त असे हे दोन्ही बेडरूम आहेत। आणि या बेडरूमला देखील सेम जो आपल्या स्टेअरकेसच्या बॉटमचा पोर्शन आहे, तर त्याला आपण एक स्टोर रूम म्हणून या ठिकाणी आपण यूज करणार आहोत। त्यासोबत 4 बाय 4 फुटाच्या प्रशस्त अशा खिडक्या या आपण बेडरूमला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। बेडरूम नंतर हा एक आहे कॉमन टॉयलेट बाथरूम, तर याची साईज आहे 4 बाय 7 सेम, आणि याच्यावरती देखील आपला हा पूर्ण स्लॅब येणार आहे। त्यानंतर इकडे ही जी बेडरूम आहे, तर ही 10 बाय 12 फुटाची आहे। याला आपण एकच विंडो प्रोव्हाइड केली आहे, कारण या बाजूने त्यांना एक एक्झिट पाहिजे होती घराच्या बॅक साईडला वगैरे जाण्यासाठी, कारण या साईडला त्यांची ही छोटीशी स्टोर रूम आहे। त्यामुळे या डोअरच्या समोरच या ठिकाणी त्यांना एक ॲक्सेस पाहिजे होता, सो या ठिकाणी आपण डोअर प्रोव्हाइड केलेलं आहे। ह्या सर्व ज्या गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत, या सर्व ऑनर्सच्या रिक्वायरमेंटनुसार आपण करतो। 7 फूट बांधकाम आपलं 3 दिवसापूर्वी झालं आहे, तर त्यामुळे आता इकडे या ठिकाणी क्युरिंगचं काम सुरू आहे। सोबत या ठिकाणी बॉटम्सची सर्व मेजरमेंट्स वगैरे घेण्याचं काम सुरू आहे। तर प्रत्येक ठिकाणी आपण लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये 9 इंचचा आपल्या चिरा बांधकाम आपण प्रोव्हाइड करतो। तर हा दगड आहे, हा आपल्या देवगडचा मजबूत दगड आहे, लॅटराइट स्टोन। त्यानंतर आता इकडे बॉटमला आपण रफ PCC केलेलं आहे पूर्ण। आणि हे जे लोड बेरिंग संपूर्ण स्ट्रक्चर आहे, तर याला सर्व भिंतींवर या ठिकाणी आपला लिंटल येणार आहे, फुल लिंटल। आपण कोणत्याही प्रकारचे कट लिंटल वगैरे यूज करत नाही। त्याच्यानंतर त्यासोबत या ठिकाणी इथे खाली तुम्ही बघू शकता, तर हा संपूर्ण प्लेन बीम हा देखील लिंटलसारखाच सर्व भिंतींच्या बॉटमला आपण प्रोव्हाइड करतो। या घराची जर आपण साईडला बघायला गेलो, तर आता आपण बाहेरच्या बाजूला आलो आहे, तर सेम प्रत्येक घराप्रमाणे आपण या ठिकाणी 3 फूट उंचीचा चौथरा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण कातळ एरिया आहे, त्यामुळे आपण कातळमध्ये 6 इंच एक्सकॅव्हेशन केलं, तो दगड आपण ब्रेकिंग केला आहे, आणि त्यानंतर वरती हे 9 इंचाचं बांधकाम केलेलं आहे। त्यानंतर वरती संपूर्ण सर्व भिंतींवर या ठिकाणी आपण प्लेन बीम प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग हे वरती 7 फुटाचं बांधकाम। तर आता 7 फूट बांधकाम झाल्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवस आपण याला होल्डवर ठेवणार आहोत। आता सध्या फक्त मेजरमेंट घेऊन बॉटम्सचं काम सुरू आहे, आणि अजून 1-2 दिवसांनी या ठिकाणी आपलं 7 फूट स्लॅब आणि सर्व लिंटल्सचं बाथरूम जो आपला स्लॅब आहे, तर त्याचं काम सुरू होईल। त्याच्यानंतर विंडोला देखील आपल्याला संपूर्ण छज्जा आणि जे आपल्या साईडच्या कानप्या आहेत ते देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत। तर त्याची व्हिडिओ मी तुम्हाला या साईडची नंतर घेऊन येईन। प्रत्येक जे बेडरूम आहे त्याला आपण लॉफ्ट देखील प्रोव्हाइड करतो। फ्रंट जी एंट्री आहे, तर या पायऱ्या आहेत, या पायऱ्या देखील आपण नंतर करणार आहोत, कारण पायऱ्या आता करून ज्यावेळी आपण हे स्लॅबचं वगैरे काम चालू असतं, तर त्यावेळी हे सर्व प्लाय असतात, प्लेट्स असतात, त्याच्यानंतर जे आपले बांबू वगैरे असतात, तर ते खाली पडून या पायऱ्याचे कॉर्नर्स वगैरे कट होतात। तर त्यामुळे आपण हे आता काम करत नाहीत, संपूर्ण फिनिश झाल्यानंतर आपण हे सर्व जे पायऱ्यांचं आहे काम ते आपण करतो। मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर आपल्या देवगड साईटवर किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये आपण सर्व ठिकाणी स्लॅबच्या बॉटमला बीम प्रोव्हाइड करतो। काही ठिकाणी रेट कमी करण्यासाठी, म्हणजे एखाद्या घराची किंमत कमी करण्यासाठी त्या ठिकाणी प्लेन बीम प्रोव्हाइड केला जात नाही। त्यानंतर जे लिंटल्स असतात ते कट लिंटल्स प्रोव्हाइड करतात। त्यानंतर स्लॅबच्या बॉटमचा जो बीम असतो, तर तो देखील दिला जात नाही। तर मित्रांनो, त्यामुळे काय होतं की जे कमी किमतीमधले संपूर्ण घर बांधकाम असतात, तर त्यांना सर्व लोक बळी पडतात, आणि ते आपल्या घराची जी सुरक्षितता असते त्याच्यामध्ये पूर्ण कॉम्प्रोमाइज करून नंतर भविष्यात त्यांना तो त्रास होतो। तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कमी किमतीतल्या घराची ॲडव्हर्टाइजमेंट बघाल, तर त्यावेळी या गोष्टी नक्की चेक करा की त्या तुम्हाला कमी किमतीमध्ये तो कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत। तर आपल्या घराची किंमत आणि त्याचं हे पूर्ण जो आपला पर स्क्वेअर फीट रेट आहे, तर त्याची सर्व डिटेल्स आपण तुम्हाला देऊच। कोणत्याही प्रकारचं काम करत असताना आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, ही आपल्या माऊली डेव्हलपर्सची खासियत आहे। त्यामुळेच जर तुम्हाला क्वालिटी बांधकाम करून पाहिजे असेल, तर माऊली डेव्हलपर्सला नक्की आम्हाला संपर्क करा। आम्ही स्वतः इंजिनियर आहोत, प्रथमेश आणि मी, त्यामुळे टेक्निकल प्लस एक्सपिरियन्स, आता गेली जवळपास 4 वर्ष आम्ही या फील्डमध्ये काम करतो।
मुंबईची नोकरी सोडून आम्ही गावी आमचा हा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो जे आपले सर्व कोकणी लोक आहेत त्यांना आम्हाला कोणत्याही फसवण्याचा वगैरे आमचा उद्देश नाही आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही क्वालिटी कामांवर भर देतो. मटेरियल देखील जे आपण वापरतो त्यामध्ये स्टील, जिंदालचं, त्याच्यानंतर सिमेंट, ACC, अल्ट्राटेक, इतर जे सर्व वाळू, खडी, त्यानंतर जे दगड बांधकाम आहे त्यासाठी लागणारा जो दगड आहे तो देखील आपल्या देवगडचा आहे. तो देखील पूर्ण मजबूत असा दगड आपण वापरतो. तर मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉगची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. घर बांधकामासंदर्भात हे जी साईट आहे तर याचे डिटेल व्हिडिओ भविष्यात देखील आपण तुम्हाला दाखवणार आहोत की आपण कोणकोणत्या प्रकारे माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतो. तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला घर बांधकामाचे पुढचे अपडेट्स मिळत राहतील. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आम्हाला विचारू शकता. आम्ही नक्की त्याची सर्व उत्तरं देऊ. जर काही कारणास्तवांचा फोन लागला नाही किंवा जर फोन रिसीव झाला नाही तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की कॉल बॅक करू. काही वेळा कोण साईटवर आपल्याला नेटवर्क नसतं, इकडे गावात भरपूर नेटवर्कचा इश्यू आहे, सो त्यामुळे आमचे फोन लागत नाहीत. काही वेळा ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करत असताना फोन रिसीव केले जात नाही, मीटिंगमध्ये असताना, तर त्यामुळे आम्ही तुम्हाला नक्की कॉल बॅक करू. तर ही व्हिडिओ मी एकटेच एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. कोकणात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.